हॅलो. आज आपण बनवणार आहोत कमी साहित्यांमध्ये बनणारी अतिशय स्वादिष्ट, मसालेदार आणि सुगंधी अंडा बिर्याणी. तर चला बिर्याणी बनवायला सुरुवात करू. इथे आपण एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात 1 चमचे जिरे आणि कांदा घालून तो लाल होईपर्यंत परतून घेतला आहे. कांदा लाल झाल्यावर त्यामध्ये आपण टोमॅटो, आलं, लसूण आणि पुदिना पेस्ट घातली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण बेसिकचे मसाले टाकणार आहोत. हळद, लाल तिखट, धणे पावडर, त्यानंतर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला, शाही बिर्याणी मसाला आहे तो टाकणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत. मसाले तळाला लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता त्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत आणि एक थिक ग्रेव्ही तयार करणार आहोत. एक साईडला मी अंडी उकडून घेतली होती, त्यांना आता आपण कट्स देणार आहोत आणि एक बेसिक मसाले आहेत त्या मसाल्यांमध्ये ते कोट करणार आहोत. इथे मी घेतलं आहे हळद, धणे पावडर, लाल तिखट, चिकन मसाला, मीठ असं ॲड करून आता त्या अंड्यांना आपण कोट करणार आहोत. अशा तऱ्हेने आपण सगळी अंडी कोट करून घेतली आहेत आणि एक साईडला तवा गरम करत ठेवला आहे. त्यात तेल टाकून ते सगळीकडे पसरवून घेणार आहोत आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच त्यामध्ये अंडी टाकणार आहोत आणि ते आलटून पालटून व्यवस्थित शेकून घेणार आहोत. आणि बघा कशी व्यवस्थित कोट झाली आहे अंडी. आता ही अंडी आपण जी ग्रेव्ही तयार केली आहे त्यामध्ये टाकणार आहोत आणि ती व्यवस्थित मिक्स करून ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. आता ही ग्रेव्ही तयार झाली आहे तर आपण आता राईसची तयारी करूया. एक साईडला मी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये तांदूळ टाकले आहेत. बासमती तांदूळ आहे तो वापर केला आहे. आता राईस आपला झाला आहे. यामध्ये मी एकही खडा मसाला वापरलेला नाही आहे. खडा मसाला वापरला की तो दातांमध्ये येतो आणि बिर्याणीची मजा निघून जाते, त्यामुळे मी खडे मसाले वापरलेले नाही आहेत. आता बनवलेला राईस आपण बिर्याणीची जी ग्रेव्ही बनवली आहे त्याच्यावरती व्यवस्थित अंथरून घेणार आहोत आणि आता ही बिर्याणी आपण दम द्यायला ठेवणार आहोत. आता आपण त्यात फूड कलर आणि तुपाचा वापर करणार आहोत. कलरमुळे बिर्याणी बघायला छान वाटते म्हणून आपण त्याचा वापर करणार आहोत. आता बिर्याणीवर झाकण ठेवून 10 मिनिटे वाफेवर ठेवणार आहोत आणि बघा बिर्याणी तयार झाली आहे. तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्ही किती ज्युसी झाली आहे आणि राईस पण किती छान फुलला आहे. अशा तऱ्हेने आपली बिर्याणी रेडी झाली आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची बिर्याणी कशी झाली आहे.